So in the second part of the matrix, we want to see elementary transformation. Actually, elementary transformation दोन प्रकारचे आहेत, row transformations and column transformations. We are mostly we want to mostly study the row transformation because they are used in many ways. आता रो आपल्याला माहिती आहे की आता इथे मॅट्रिक्स आहे बघा, आहे R1, R2 आणि R3, किंवा कॉलम असतात तर C1, C2 आणि C3, किंवा इथे R1 आणि R2, C1 आणि C2. नॉर्मली ही जी काय ऑपरेशन्स काय जी वेळ येणार आहे ही आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्सवरच येणार आहे. त्यामुळे आता 2x2 किंवा 3x3चे मॅट्रिक्स वेगळे असतील. आता ऑपरेशन असतात म्हणजे काय असतं, तर पहिल्या प्रकारचं ऑपरेशन आहे ते म्हणजे कोणतेही दोन रो आपण इंटरचेंज करू शकतो. ते लिहिण्याची पद्धत कशी आहे, RI इंटरचेंज RJ. आता I आणि J हे पर्टिक्युलर जेव्हा 1 असतील, 2 असतील किंवा 3 असतील. फॉर एक्झाम्पल हा एक मॅट्रिक्स घेतला आपण आणि R1 आणि R2 असं इथे लिहिलं. याचा अर्थ इंटरचेंज R1 अँड R2. आता ह्याच्यात R1 आणि R2 इंटरचेंज केला तर हा मॅट्रिक्स काय होईल, तर 2 3 1 -1 एवढंच होईल. आपल्याकडे एकूण 3 प्रकारचे ऑपरेशन आहेत, खरं म्हणजे 2च प्रकारची. त्याच्यातलं हे पहिलं ऑपरेशन आहे, कुठलाही रो आणि कुठला दुसराही रो एकमेकाची जागा बदलू शकतात, दॅट इज इंटरचेंजिंग द रोज. किंवा दुसरं ऑपरेशन आहे, किंवा आपण इथे तेच ऑपरेशन घेतलं बघा, हा 3x3चा मॅट्रिक्स आहे आणि R1 आणि R3 इंटरचेंज करतोय. तर R1 आणि R3 इंटरचेंज केलं की काय होईल, R2 सेम राहील, सो 4 7 1 आणि 3 2 1 राहील आणि 1 2 3, म्हणजे R1च्या ठिकाणी R2 आला, R3 आला आणि R3च्या ठिकाणी R1 आला. म्हणजे हे सिम्पल ऑपरेशन आहे की आपण सहजगत्या करू शकतो. तसंच खरं म्हणजे CI इंटरचेंज CJ, म्हणजे कुठलाही रो कॉलम कुठल्याही दुसऱ्या कॉलमच्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे एकदा रो आपल्याला कळलं तर कॉलम सहज कळेल. दुसऱ्या टाईपचं ऑपरेशन आहे ते खरं म्हणजे एकच ऑपरेशन आहे की कुठल्याही रोमध्ये दुसऱ्या कुठल्याही रोची केपट मिळवू शकतो किंवा वजा करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवू की ज्या रोमध्ये आपण ते मिळवणार आहोत त्या रोला कुठल्याही संख्येने शक्यतो आपण गुणत नाही. सो इन एनी रो द k टाइम्स ऑफ द अदर रो कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. आता सिम्पल एक दोन उदाहरण घेतले, हाच मॅट्रिक्स आहे पण त्याच्यावर हे ऑपरेशन करतो. R2 मध्ये R1ची 2 पट मिळवतोय, म्हणजे याच्यात बदलणार कोण, तर R2 बदलणार आहे. कोणाचा वापर करणार आपण, R1चा वापर करणार. जर हे असं ऑपरेशन आपण केलं तर काय होईल, ह्या मॅट्रिक्सची अवस्था R2 + 2 R1, म्हणजे याच्यात R2 बदलणार आहे म्हणजे R1 बदलणार नाही, म्हणजे R1 आहे तसंच लिहिला आपण. आता R2 कसा बदलणार आहे, R2 मध्ये R1ची 2 पट आणि ह्याची 2 पट ह्याच्यात मिळवली, ह्याची 2 पट मिळवून झाली म्हणजे 2 आणि अधिक 2 म्हणजे 4 होईल. आणि याची 2 पट याच्यात मिळवायची म्हणजे 3 वजा 2 होईल, म्हणजे 1 होईल. आता हे जर आपल्याला ऑपरेशन असं हवेतल्या हवेत नाही करता आलं तर त्याला दुसरा ऑप्शन आहे, हा एक फॉर्म्युला आहे. R2 लिहायचा, R2 म्हणजे 2 3 आणि प्लस 2 R1 इथे लिहायचा, म्हणजे इथे ह्याची दुप्पट लिहायची 2 आणि वजा 2 आणि याची सरळ बेरीज करायची. 2 अधिक 2 केले की 4 येईल आणि 3 वजा 2 केले की 1 येईल. तोच आपण कॉलम इथे लिहिला. म्हणजे तुम्ही ऑपरेशन कसंही करा, असं केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. अजून एक ऑपरेशन ह्याच मॅट्रिक्सवर आपण करतोय, R2 - 3 R1. तर आपण उलटं करून बघूया, R1 - 3 R2 करूया, म्हणजे जरा R1 चेंज होईल. R2 आता इथे बघा हा चेंज होणार नाही, याचा वापर करणार आहोत आपण. म्हणजे हा मॅट्रिक्स राहणार आहे 2 आणि 3, फक्त चेंज होणार आहे R1. तर कसा चेंज होते, R1 मधून R2ची 3 पट वजा करते, ह्याच्यातून ह्याची 3 पट, ह्याची 3 पट म्हणजे येईल 6, 1 - 6 म्हणजे येईल -5 आणि -1 याची 3 पट केल्यावर येईल 9, म्हणजे -1 - 9 म्हणजे -10 येईल. जेवढं आपलं कॅल्क्युलेशन पटकन करू तेवढे हे ऑपरेशन्स लवकर होतील. तसंच आपण आणखीन एक उदाहरण घेतलं आहे की ऑन धिस मॅट्रिक्स सपोज वी डू R1 R3, ते आपण करून बघितलं. आता R2 - 3 R3 असं करायचं झालं समजा. आता ह्याच्यात काय होईल, एका ऑपरेशनमध्ये हा एक रोज बदलतो या टाईपच्या, तर इथे बदलणार फक्त R2 आहे, म्हणजे R3 बदलणार नाही आहे आणि R1 पण बदलणार नाही. म्हणजे R1 आणि R3 जे बदलणार आहे ते तसेच लिहूया, R1 1 2 3 आणि R3 3 2 1 बदलणारच नाही, फक्त R2 बदलणार. कसा बदलणार, R2 मधून R3ची 3 पट वजा करायची, R2 मधून R3ची 3 पट, त्याच्यातून ह्याची 3 पट 4 वजा 9 म्हणजे वजा 5 येईल, 7 वजा ह्याची 3 पट म्हणजे 6 म्हणजे 1 येईल आणि 1 वजा 3 केल्यावर वजा 2 येईल.
हे जर तुम्ही हवेत कॅल्क्युलेशन करू शकत नसाल तर हाच फॉर्म्युला आहे. 4 7 1 R2 लिहिला वजा लिहिलं. आता R3ची 3 पट याची 3 पट करून केल्याची म्हणजे 9 6 आणि 3 आणि सरळ वजाबाकी करायची. 4 वजा 9 केल्यावर वजा 5 येईल. 7 वजा 6 केल्यावर 1 येईल आणि 1 वजा 3 केल्यावर वजा 2 येईल. तेच वजा 5 1 आणि वजा 2 आपण लिहिले. म्हणजे आपल्याला ह्यापेक्षा वेगळं कुठलंही ऑपरेशन नाही. एक अजून ऑपरेशन वेगळं म्हणायचं तर आपण करू शकतो. एखाद्या रोला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय करू शकतो किंवा डिवाइड करू शकतो. अर्थात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे काय वेगळं नाही. टू डिवाइड बाय के मीन्स टू मल्टिप्लाय बाय 1/k. म्हणजे अशी वेळ तेव्हा येईल एखाद्या ठिकाणी समजा इथे एलिमेंट आहे 7 आहे आणि इथे तुम्हाला 1 आणायचं आहे तर सगळ्यात सोपी मेथड म्हणजे हे डिवाइड केलं 7 ने. अर्थात ते फक्त एका एलिमेंटला डिवाइड करायचं नाही, संपूर्ण रोला डिवाइड करायचं आहे. रोला 7ला 7ने डिवाइड केले की 1 येतो. त्यामुळे हे ऑपरेशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. So now see, we want to define what you mean the inverse of matrix. आता मॅट्रिक्सकडे जाण्यापूर्वी एक साधं सांगतो. 2 गुणिले 1/2 केलं की आपल्याला उत्तर 1 मिळतं. म्हणजे आपण हा जो 1/2 आहे ह्याला 2चा इन्व्हर्स असं म्हणतो. म्हणजे यांचा गुणाकार केला की उत्तर 1 आयडेंटिटी आलं पाहिजे. तसंच सेम मॅट्रिक्समध्ये समजा ए हा मॅट्रिक्स असेल तर त्याने कशाला गुणलं की उत्तर आय येईल. इथे जो 1 असतो त्याच्याऐवजी इथे आय असतो. मग हा जो 1/a अशी मॅट्रिक्समध्ये डिफाईनच करता येत नाही, कारण 1 हा नंबर आहे आणि ए हा मॅट्रिक्स आहे. म्हणजे नंबर अपॉन मॅट्रिक्स अशी करण्याची सोय नाही. त्यामुळे ॲक्च्युली हा जो इथला काय नंबर आहे किंवा जो मॅट्रिक्स आहे तो आपण म्हणणार त्याला ए नव्हतं. डेफिनेशन इज इफ ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे पहिली गोष्ट जसं आपण ह्या नंबरच्या ऐवजी 1/0 सोडून आपण इन्व्हर्स काढू शकतो. सो ए इंटू 1/a इज इक्वल टू 1. सो वेअर ए नॉट इक्वल टू 0 आपण म्हणतो. तसंच इथे सुद्धा आहे. नॉन सिंग्युलर पाहिजे म्हणजे त्याचं डिटर्मिनंट 0 असता नाही. देन ऑफ ऑर्डर एम म्हणजे मगाशी सांगितलं की इन्व्हर्स करण्यासाठी आपल्याला m/m किंवा n/n टाईपचे मॅट्रिसेस पाहिजे. देन द मॅट्रिक्स बी ऑफ द सेम ऑर्डर इज कॉल्ड इन्व्हर्स ऑफ ए इफ देअर प्रॉडक्ट इज आय. आता प्रॉडक्ट तुम्ही कसाही करा, ए बी असा प्रॉडक्ट करा किंवा बी असा प्रॉडक्ट करा, उत्तर त्याचं आय येईल. तेव्हा जेव्हा हा जो मॅट्रिक्स बी असेल म्हणजे तो आपण इथं मॅट्रिक्स म्हणतोय की दॅट मॅट्रिक्स विल बी ॲक्च्युली इन्व्हर्स ऑफ ए. आता हेच इक्वेशन पुन्हा आपण असं लिहू शकतो ए इंटू ए इन्व्हर्स. इथे 1/a लिहायची सोय नाही तेव्हा आपण लिहिणार ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. आपण कसाही गुणाकार केला तर त्याचं उत्तर आय येईल. असा मॅट्रिक्स आपल्याला शोधायचा आहे. नाऊ देर आर 2 मेथड्स बाय विच वी कॅन फाइंड इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. वन इज कॉल्ड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स अँड अदर इज कॉल्ड ॲडजॉइंट मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आता आपण बघितली ती त्या टाईपने आपण करू शकतो. आता एक मी उदाहरण घेतलं आहे, बघूया आपल्याला करता येते काय. फाइंड इन्व्हर्स युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची टेक्निक काय आहे किंवा थीम काय आहे की there are 2 types of elementary transformation. One are row transformations and other are column transformations. So when you use row transformation, we use the equation a into a inverse is equal to I. आता जेव्हा आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतो तेव्हा आणि a inverse into a is equal to I जर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरत असू तर आपल्याला ते दुसरं इक्वेशन वापरायचं. नाऊ here we can put value of a as 1 2 2 minus 1. But before that one, you have to check whether the matrix is non-singular or not. For that one, you have to find determinant of A, that is 1 2 2 minus 1 minus 1 minus 4, that is minus 5 not equal to 0. Hence, A is non-singular. ही आपली पहिली स्टेप आहे. मॅट्रिक्स आपल्याला नॉन सिंग्युलर आहे की नाही बघायचं. नॉन सिंग्युलर असला तरच त्याचा इन्व्हर्स काढण्याची प्रोसिजर सुरू करायची आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतो त्यामुळे ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. आता हा ए इन्व्हर्स मी तसाच लिहिणार आहे. आय म्हणजे आपल्याला माहिती आहे 2/2चा मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1. आता टेक्निक असं आहे की हा जो मॅट्रिक्स आहे त्याचं मी फॉर्मॅट असं तयार करणार आहे. असं करणार म्हणजे काय करणार, इथे 1 करणार, त्याच्यानंतर त्याचा 1चा वापर करून इथे 0 करणार, मग इथे 1 करणार, इथे 0 करणार. 4 स्टेप करायचे आहेत. मेक 1 हिअर, then use that 1 to make 0 here, then make 1 here and use that 1 to make 0 here. या स्टेपनेच करायचे, याच्यापेक्षा उलटी सुलटी स्टेप करायची नाही. आता इथे ऑब्झर्वेशन केलं तर इथे ऑलरेडी 1 आहेच, त्यामुळे पहिली स्टेप आपल्याला करायची गरज नाही. आता इथे तुम्हाला 0 करायचं आहे. आता इथे 0 करायचं असेल या 1चा वापर करता साधी गोष्ट आहे. 2 मधून 2 वजा केली की 0 होतो. त्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करता येईल R2 - 2 R1. बघा
2 मधून ह्याची दुप्पट वजा केली की 0 होईल, म्हणून ती आपल्याला रो ऑपरेशन जी आहे ती मगाची शिकवली त्याप्रमाणे करायची. आता इथे बदलणार R2 आहे, त्यामुळे R1 बदलणार नाही, 1 2 हा A इन्व्हर्स तसाच आहे. इकडे सुद्धा R2 बदलणार आहे, त्यामुळे R1 तसाच राहील 1 0. जे बदलणार नाही ते लिहून घेतलं म्हणजे मग आता फक्त तुम्हाला एक ऑपरेशन करायचं, ह्याच्यातनं ह्याची दुप्पट वजा करायची, ऑटोमॅटिक इथे 0 येणारच आहे कारण त्याच्यासाठी आपण करतोय. ह्याच्यातनं ह्याची दुप्पट वजा केली की -1 -4 केलं की -5 येणार आहे. ह्याच्यातनं ह्याची 2 पट वजा करायची -2 येईल, ह्याच्यातनं ह्याची 2 पट वजा करून काहीच फरक पडणार नाही. इथपर्यंत एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर बघा पहिल्यांदा इथे आता पुढची स्टेप अशी आहे, इथे 1 झाला 0 झाला. आता पुढची स्टेप इथे तुम्हाला 1 करायचा आहे, तो इथे किती आहे -5 आहे. जेव्हा शेवटचा एलिमेंट 1 करायचा असतो त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही तुमच्याकडे. -5ला -5ने भागलं की ऑटोमॅटिक 1 होणार आहे. कारण तुम्ही जर ह्याचं काहीतरी वेगळं करायला लागला तर त्यावेळी इथे एलिमेंट येणार आहे कारण इथे 1 आहे. त्यामुळे कुठलंही ऑपरेशन केलं की ऑटोमॅटिक इथे एलिमेंट येईल. त्यामुळे शेवटच्या एलिमेंटला तुमचं ऑपरेशन येणार आहे R2/-5 म्हणजे काय येईल बघा, 1 2 0 इथे 1 येईल. A इन्व्हर्स इज इक्वल टू ह्याला -5ने डिवाइड करायचं म्हणजे 1 0, ह्याला -5ने डिवाइड केलं की 2/5 येईल आणि ह्याला -5ने डिवाइड केलं की -1/5 येईल. आता असं फ्रॅक्शन आले की साधारण लक्षात ठेवायचं की जेव्हा तुमचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 किंवा -1 येत नाही तेव्हा असं डिवाइड करायची वेळ आपल्यावर येणार आहे. आता लास्ट ऑपरेशन करायचं आहे, इथे 1 करून झालं आहे, याचा वापर करून इथे 0 करायचा आहे, म्हणजे ह्या 1चा वापर करून इथे 0 करायचा आहे. इथे 0 करायचा म्हणजे R1ला 0 करायचा आहे. त्यामुळे ऑपरेशन विल बी R1 - 2 R2. 2 मधून 2 वजा केल्यावर 0 होतं. इकडे ऑपरेशन करायला सोपं असतं. 1 0 येईल, 0 1 A इन्व्हर्स इज इक्वल टू इथे R2 बदलणार नाही आहे, R1 फक्त बदलणार आहे. त्यामुळे 2/5 सेम येईल, -1/5 पण सेम येईल. फक्त हा आणि हा एलिमेंट आपण कॅल्क्युलेट केलं की आपलं उत्तर येणार आहे. R1 मधून R2ची 2 पट, ह्याच्यातून ह्याची 2 पट वजा करायची आहे. ह्याची 2 पट म्हणजे 4/5, 1 - 4/5 दॅट इज 1/5 अँड 0 - 2/5 केलं की 2/5 येईल. आणि आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, दिस इज I × A इन्व्हर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स. आता I इज मॅट्रिक्स सच दॅट इफ यू मल्टिप्लाय दॅट टू एनी मॅट्रिक्स गिव्स यू द सेम मॅट्रिक्स. म्हणजे लेफ्ट साईडला A इन्व्हर्स आहे, म्हणजे जे तुमचं हे उत्तर आलंय दॅट इज युअर A इन्व्हर्स. आता तुम्ही लिहिताना असं दुसरा लिहू शकता 1 2 2 -1 म्हणजे 5 कॉमन काढून लिहू शकता किंवा आहे असं जास्त उत्तर लिहिलं तरी चालेल. सो आय हॅव टेकन वन मोर एक्झाम्पल ऑफ द सेम ऑर्डर दॅट इज 2/2. सेम आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहोत. त्यामुळे वी राईट फर्स्ट ऑफ ऑल वी ट्राय टू फाइंड इट्स डिटर्मिनंट and we'll check whether it is invertible or not. Determinant म्हणजे 3 - 1 2 - 1 3 × -1 that is -3 minus 2 × -1 that is -2 म्हणजे याचे उत्तर येईल -1 नॉट इक्वल टू 0 आहे. सो दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टेबल. आणि इथे एक चांगली आनंदाची गोष्ट आहे म्हणजे -1 आलं किंवा 1 आलं त्यामुळे आपल्याला मगाच्या प्रमाणे डिवाइड फार करायची वेळ येणार नाही. सो वी यूज रो ट्रान्सफॉर्मेशन. सो A इन्व्हर्स इज इक्वल टू I. सगळ्या स्टेप सुरुवातीच्या ठरलेल्या असतात. डिटर्मिनंट काढायचा, त्याच्यानंतर हे इक्वेशन द्यायचं, A ची व्हॅल्यू द्यायची 3 - 1 2 - 1 A इन्व्हर्स इज इक्वल टू I म्हणजे 1 0 0 1. आता आपली प्रोसिजर सुरू होणार आहे. इथे तुम्हाला 1 करायचं आहे. आता बघायचं इकडच्या बाजूला, इथे 2 आहे, इथे 3 आहे, म्हणजे आपली सोय आहे. 3तून 2 वजा केलं की 1 येतं. सो इट्स व्हेरी सिम्पल ऑपरेशन बाय R1 - R2. बघा 3 - 2 केल्यावर 1 येईल, -1 वजा 1 केल्यावर या दोघांची सरळ आहे, दोन्ही सेम आहेत, वजाबाकी केल्यावर उत्तर 0 येईल. 2 - 1 सेम राहील, A इन्व्हर्स सेम राहील. दिस मायनस दिस 1, दिस मायनस दिस -1 0 1. आता आपली पहिली स्टेप झाली. पहिली स्टेप आपली इथे 1 करायचं आहे, नंतर इथे 0 करायचं. आता हा इथे 1 करून झाला, इथे 2 आहे, 2 म्हणजे 2 पट वजा केले की 0 होणार आहे. सो R2 - 2 R1.
आता ह्याच्यात R2 बदलणार आहे, म्हणजे R1 बदलणार नाही. सो 1 0 A इनवर्स इज इक्वल टू 1 मायनस 1 0 1 आहे. सॉरी, R1 तसाच राहील, फक्त R2 बदलणार आहे. याच्यात न्यायची 2 पट वजा करून 0 येणारच आहे, ह्याच्यात न्यायची 2 पट वजा करून काय फरक पडणार, कारण 0च आहे. सो सेम ॲज -1. This -2 times of this gives you -2 and this -2 times of this -2 times केल्यावर -2 येईल, म्हणजे +2 होईल, म्हणजे इथे 3 येईल. आता 1 आहे, 0 झालाय, इथे 1 करायचं, इथे 0 ऑलरेडी आहे. आता 1 -1 येते, म्हणजे नुसतं -R2 केलं बाय -R2 एवढंच केलं की आपल्याला उत्तर येणार आहे बघा. 1 0 0 1 -1 ला -1 मल्टिप्लाय केलं की 1 येतं, तुम्हाला इथे 1 येईल. फक्त आपल्याला इथे मायनस चिन्ह द्यायचे, 1 -1 and 2 -3. त्यामुळे तुमचं उत्तर येईल A इनवर्स इज इक्वल टू 1 -1 2 -3. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर 2x2 चा मॅट्रिक्स असेल त्याचा इनवर्स आपल्याला काढता येऊ शकेल. आपण पुढच्या सेशनमध्ये 3x3 चा मॅट्रिक्सचा इनवर्स कसे काढायची ह्याची 1-2 उदाहरणं आपण घेणार.